तुमचं वजन सतत वाढत चाललं आहे का? पोट बाहेर येत आहे का? चेहरा सुजल्यासारखा दिसतो का? जिन्यावर चढताना दम लागतो का? आणि कितीही डाएट केले, व्यायाम केला तरी वजन कमी होत नाहीये का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज मी तुम्हाला असा घरगुती उपाय सांगणार आहे, जो अनेक लोक सकाळी रिकाम्या पोटी घेतात आणि ज्यामुळे पचन सुधारण्यास, पोट कमी दिसण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे आज मी तुम्हाला फक्त जिरे पाणी नाही, तर त्यासोबत अजून कोणती गोष्ट मिसळली तर वजन कमी करण्यासाठी जास्त मदत होऊ शकते, हेही सविस्तर सांगणार आहे. पण एक चूक अनेक लोक करतात, ज्यामुळे फायदा होण्याऐवजी उलट शरीराला त्रास होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वजन वाढण्यामागचं खरं कारण. मित्रांनो, आजकाल वजन वाढणं ही खूप मोठी समस्या झाली आहे. पूर्वी लोक जास्त खात होते, पण तरीही इतकं वजन वाढत नव्हतं. मग आजच का वाढतंय? कारण आजची जीवनशैली पूर्ण बदललेली आहे. दिवसभर बसून काम, मोबाईलचा जास्त वापर, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक, कमी झोप, ताणतणाव, चालणं कमी आणि रात्री उशिरा जेवण. हे सगळं शरीराच्या मेटाबॉलिझमला स्लो करतं आणि जेव्हा शरीर कमी कॅलरी बर्न करतं, तेव्हा चरबी साठायला सुरुवात होते. सुरुवातीला फक्त पोट येतं, मग कंबर वाढते आणि नंतर पूर्ण शरीर जाड दिसायला लागतं. मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आपल्या शरीरासाठी साधं पाणी खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्या शरीराचा मोठा भाग पाण्यापासून बनलेला आहे. पण आजकाल अनेक लोक दिवसभर खूप कमी पाणी पितात आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसायला लागतो. शरीर जड वाटणं, थकवा येणं, पचन नीट न होणं, गॅस तयार होणं आणि वजन वाढणं. या सगळ्यामागे शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसणं हेही एक कारण असू शकतं. म्हणूनच अनेक लोक सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण कोमट पाणी शरीराला हलकं वाटण्यास मदत करू शकतं, पचनक्रिया सक्रिय करण्यास मदत करू शकतं आणि जेव्हा साध्या पाण्यामध्ये काही नैसर्गिक गोष्टी मिसळल्या जातात, जसं की जिरे, तेव्हा हे पाणी आणखीन लोकप्रिय होतं. कारण जिरे हे आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारं मसाल्यापैकी एक असतं. तरी आयुर्वेदात त्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक लोक सकाळी जिरे पाणी पितात कारण ते पचन सुधारण्यास, गॅस कमी करण्यास आणि शरीर हलकं वाटण्यास मदत करू शकतं, असं मानलं जातं. आणि म्हणूनच आता प्रश्न येतो, की हे जिरे पाणी इतकं उपयोगी का मानलं जातं? जिरे का उपयोगी मानले जाते? आता प्रश्न येतो, जिरे पाणी इतकं प्रसिद्ध का आहे? तर आयुर्वेदात जिऱ्याला पचन सुधारण्यासाठी खूप उपयोगी मानलं गेलं आहे. जिऱ्यामध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात, जे शरीरातील पचनक्रिया सक्रिय ठेवण्यास मदत करू शकतात. जेव्हा पचन चांगलं होतं, तेव्हा अन्न नीट पचतं, गॅस कमी होऊ शकतो, पोट फुगणं कमी होऊ शकतं, शरीर हलकं वाटू शकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शरीराचं मेटाबॉलिझम सुधारतं, तेव्हा वजन कमी करण्याची प्रक्रिया थोडी सोपी होऊ शकते. जिरे पाण्याची योग्य पद्धत. आता बघूया हे पाणी बनवायचं कसं. 1 ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाका. आता हे पाणी 5 ते 7 मिनिटं चांगलं उकळा. जिऱ्याचा अर्क पाण्यात उतरला की गॅस बंद करा. थोडं कोमट झाल्यावर हे पाणी प्या. यामध्ये अजून काय टाकल्याने फायदा वाढू शकतो? तर 1 लिंबू. जर तुम्हाला चव आणि फ्रेशनेस हवा असेल, तर कोमट झाल्यावर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे शरीराला ताजे वाटण्यास मदत करू शकतं. पण ज्यांना ॲसिडिटी असेल त्यांनी काळजी घ्यावी. 2. मध. काही लोक त्यामध्ये 1 चमचा मध घालतात. मधामुळे चव सुधारते आणि गोड खायची इच्छा थोडी कमी होऊ शकते. पण लक्षात ठेवा, मध गरम पाण्यात उकळू नका. पाणी कोमट झाल्यावरच मध टाका. 3. दालचिनी. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर जिऱ्यासोबत थोडी दालचिनी टाकली, तर हा उपाय अजून लोकप्रिय होतो. दालचिनी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते, असं अनेक लोक मानतात. त्यामुळे वारंवार भूक लागणे कमी होण्यास मदत होऊ शकते. 4. आलं. आलं देखील खूप उपयोगी मानलं जातं. आल्यामुळे शरीर गरम राहण्यास मदत होते, पचन सुधारण्यास मदत होऊ शकते आणि काही लोकांना त्यामुळे शरीर हलकं वाटतं. हे पाणी कधी प्यावं? जर तुम्हाला चांगला फायदा हवा असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी घ्या, कारण त्यावेळी शरीर जास्त सक्रिय होत असतं. काही लोक रात्री जेवणानंतरही घेतात, ज्यामुळे अपचन आणि गॅस कमी होण्यास मदत होऊ शकते. लोक कोणत्या चुका करतात? आता सर्वात महत्त्वाचा भाग. बऱ्याच लोकांना वाटतं, की हे पाणी पिलं की चरबी लगेच वितळेल, पण तसं होत नाही. जर दिवसभर जंक फूड, थंड पेय, गोड पदार्थ, सतत बसून राहणं हे सुरूच असेल, तर कोणताही उपाय जास्त फायदा देऊ शकत नाही. वजन कमी करण्यासाठी 5 गोल्डन रूल्स.
1. रोज चालणं. दररोज किमान 30 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा. 2. साखर कमी करा. चहा, कॉफी आणि मिठाईतील साखर कमी करा. 3. रात्री हलकं जेवा. रात्री जड जेवण टाळा. 4. भरपूर पाणी प्या. त्यामुळे शरीर हायड्रेट राहील की पचन सुधारण्यास मदत होऊ शकते. 5. पुरेशी झोप घ्या. कमी झोपेमुळेही वजन वाढू शकतं. कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी? जर तुम्हाला लो बीपी, ॲसिडिटी, डायबिटीस, गर्भधारणा किंवा कोणताही गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे नियमित प्या. मित्रांनो, वजन वाढलं की फक्त शरीर बदलत नाही, तर आत्मविश्वासही कमी होतो. कधी लोक हसतात, कधी टोमणे मारतात, आवडते कपडे घालावेसे वाटतात, पण स्वतःकडे पाहूनच वाईट वाटतं. पण लक्षात ठेवा, कोणताही बदल एका दिवसात होत नाही. दररोज घेतलेले छोटे छोटे निर्णय मोठा बदल घडवतात. तर मित्रांनो, आजपासून हे जिरे पाणी योग्य पद्धतीने घेऊन बघा आणि त्यासोबतच चांगला आहार, चालणं, कमी साखर आणि योग्य झोप हेही सुरू करा. कारण वजन कमी करणं म्हणजे फक्त सडपातळ दिसणं नाही, तर स्वतःला पुन्हा निरोगी बनवणं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच हेल्थ संबंधित माहिती रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचं आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.